या संदर्भातली माहिती येणं आवश्यक होतं. पण हे सगळं जर बघितलं आणि जर का गेल्या आठवड्याभरामध्ये या देशामध्ये ज्या आता कारवाया सुरू आहेत त्यामध्ये खूप बरं झालं की म्हणजे आज या ठिकाणी अर्बन नक्सल हा विषय जर आम्ही काढला असता तर त्यावर अनेक चर्चा झाली असती. पण या देशामध्ये आता काय सुरू आहे याची चर्चा जेव्हा ज्यांनी या प्रत्यक्ष यामध्ये काम केलेलं त्या वर्गातले जेव्हा अधिकारी करतात तेव्हा ते मनाला समाधान वाटतं की होय ज्याच्यावर अनेक वेळा चर्चा करून आम्ही बोलत असतो ते कुठेतरी आता जाणवत आहे. मला जे आता जाणवते यामध्ये बघा की काल दुपारी ज्या वेळेला ही गाडी दिल्लीमध्ये आली असेल आणि सकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या किंवा जी काही शस्त्र सापडली तिथपर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्या असतील आयदर त्यांच्या हे लक्षात आलं असेल की आपणही पकडले जाऊ शकतो ही शक्यता निर्माण झाली असेल किंवा मला असं वाटतं की तो सुद्धा एक ट्रान्सफरचा एक वेपनचा जो प्रकार असतो तो कदाचित असू शकतो. माझी भाषा चुकीची असू शकते, मी या संबंधातला एक्सपर्ट माणूस नाही, पण ज्या अनेक घटना आपण कायम बघत असतो त्यावेळी लक्षात येतं की ही चेन काम करत असते. आणि जेव्हाही त्यांच्या लक्षात आलं असेल की तपास यंत्रणा आता आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकतील त्यावेळेला एक मोठा म्हणजे आता हा प्रश्न तर म्हणजे खूप गंभीर आहे की 2900 किलो अमोनियम नायट्रेट एका ठिकाणी सापडत असेल तर हा त्याहीपेक्षा फक्त मला ह्यामध्ये जी थोडीफार नेहमी या घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन असते की ज्या वेळेला हे असं काही ज्या वेळेला होतं त्यावेळेला लगतच्या काही दिवसांमध्ये देशामध्ये एखादा राजकीय घटनेचा संदर्भ असतो किंवा देशामध्ये कोणीतरी परदेशी व्यक्तीचं आगमन असेल किंवा असे काहीतरी गोष्ट म्हणजे ह्याला आतापर्यंत अधिकारी बोलले नसेल पण मुनीर यांनीच आता पाकिस्तानची सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला हे मान्य आहे की त्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचल्या आपण ते सर्व ताब्यात घेतलं डॉक्टरकडे AK-47 सापडते पण मुनीर यांच्याकडे पाकिस्तानची सूत्र हँड ओव्हर झाल्यानंतर त्याची सुरुवात असाही हा विषय असू शकतो अशी ही घटना मला वाटतंय. आणि काल ज्या अर्थी अमित शहानी संध्याकाळी जे स्टेटमेंट दिलं अजूनही या देशभरामध्ये छापे पडणं सुरू असणार